एकावर एक, दोन, 26. 50. काय बोलायचं, आमच्यासारख्या बालिश चाळे आम्ही दोघच करतो फक्त कुठं बसल्यावर. नाही पण दादा खरंच तुम्ही एवढ्या लोकांना हसवता, लय मोठी गोष्ट आहे ती. पण काय होतं, मुलींना हसवणारे नाही आवडत, मुलींना फसवणारे आवडत. मुलींना हसवणारे नाही आवडत, मुलींना फसवणारे आवडत. बात तो सही है. हे ट्रूथ आहे म्हणजे असं. हे युट्यूब वर ते झालं. म्युझिक कर, असं स्लो झूम कर. सॅड म्युझिक. मग दादा तू पहिलं म्हणजे गॅरेज चालवत होता, तर मग तुला आयडिया कशी आली की नाही का हे असं रील बनवायच्या, पोस्ट करायच्या अशा? अरे तू चालवतोय अजून, तो आधी अजून जॉब करायचा. आधी जॉब करायचो भारत बेंजला. कंटेंट वाले जेवढे आहेत ना, मी तर त्यांना पण भारत- एक सांगतो भारत की बेंच. बाई, भारत बेंचला ओके. डिझेल मेकॅनिक, पोटापाण्याची सोय करा आणि म्हणजे मग तू हे content करा. काय केलं होतं, म्हणजे काय डिग्री घेतली ते? डिझेल IIT मेकॅनिक, झालं, IIT. ITI. 19-20 का फर्क है, 19-20 का फर्क है, 19-20 का फर्क है, 19-20 का फर्क है, इसमें उसमें 19 लाख का फर्क है. IIT सांगितलं. ITI. एक आहे इकडचं तिकडचं. हा. इकडं आहे का? त्याच्यामध्ये भारत बेंच स्पेअर पार्ट डिपार्टमेंटला होतो, 3 वर्ष केले. स्वतःच नाही, हा जेव्हा म्हणला जॉब सोड, त्याच्यामुळे जॉब सोडला. आणि जसा जॉब सोडला अजून पश्चाताप नाही Job की का जॉब सोडला. का सोडला माहितीये का? पिक्चर ऑफर झाला, आता पिक्चर येईल, त्याचा रिलीज होईल. हा का? पिक्चर ऑफर झाला, नंतर म्हणते भाई एक पिक्चर भेटेल, नंतर मग मला काय मी जॉबच करू. म्हणजे एवढं त्याला असं वाटत होतं ना, मी जावं हे भारत बेंचवाल्यांचं नाही का, मी असं राहणार आयुष्यभर इथंच खाणार, इथंच झोपणार, असं झालं. तर मग मी त्याला पिक्चर आलं, मग त्याला शिवाय दिले की ही ऑपॉर्च्युनिटी भाई परत नाही, जॉब तुला 17 मिळतील. मग त्या पिक्चर साठी तो जॉब जो सोडला, त्याच्यानंतर आता त्याच्यावर पिक्चर तर येईल, आता रिलीज होईल लवकरच. त्याच्यावर दुसरा एक पिक्चर झाला आणि लवकरच एक पिक्चर मनोज वाजपेयी सोबत पण येईल आता, त्याचं येत्या 2 वर्ष. हिंदी आहे मराठी हिंदी मनोज सिरीज आहे का वाजपेयी मूवीज आहे? मूवी आहे, ओके. तर ते करूच रिव्हील. पण आता या वर्षात रिलीज होईल का रे? काही सांगू नाही शकत. कधी पण येऊ तर झाले. दादा कमिटमेंट करायची नाही कधी, येणार आहे आता दादा. कमिटमेंट करायची नाही कधी. बरोबर आहे. पोटा पाण्याची सोय पहिली करून ठेवायची, मग बाकीचं म्हणजे काय होतं माहितीये का, एक टायमाला माणूस फ्रस्ट्रेट होतो की मी हे करू का हे करू. म्हणजे काय होतं की फक्त रील बनवून तुमचे EMI भरले जात नाही, फक्त रील बनवून तुमच्या घरात राशन येत नाही. तर मग राशनची सोय पहिली करून ठेवायची आपली साईड बाय साईड पॅरलली, आणि मग हे चालू ठेवायचं, म्हणजे लोड येत नाही. नाही तर मग एका टायमाला असं होतं, तुम्ही लय मेहनत करणार, रील बनवणार, कंटेंट बनवणार, हे करणार, आणि एका टायमाला म्हणणार की जाऊ दे, सोडून देतो जॉब. इमॅजिनेशन वाली लाईफ डेंजर आहे, प्रॅक्टिकल लाईफ त्याच्यापेक्षा भयानक आहे. लोकांना आता कसं Imagine करा, भारी वाटतं. इंस्टाला व्हिडिओ टाकू, प्रमोशन मिळतात, पैसे येतात. जे घासते ना भाई, त्याला माहिती किती घासली, किती सुजली, कुठं दुखते. ते rich man ते असं वाटतं हो. ते, म्हणजे रडकुंडी येतं कधी कधी, पण तास घालवतो एडिटिंगला. नाही म्हणजे मला नाही लागत तास. मी एक 10 मिनिटामध्ये 5-10 मिनिटं डोक्यावरून पाणी एडिट करायला मोबाईल मध्येच करतो मी. आणि असं काय नाही, एडिटिंग म्हणजे आता ती सवय झाली पहिल्यापासून. ते काय माहिती कुठले क्रिएटर असतात ज्यांना तास लागतो, हे तर 15 मिनिटात करते कॉम्प्युटरवरती. तो प्रोफेशनल आहे Professionally. ना. आता दादा मग तू प्रोफेशनली काय करतो असं? मी सिनेमॅटोग्राफर बाय प्रोफेशन पहिल्यापासून, आता जवळ 10 वर्ष झाली. आता माझी स्वतःची फिल्म मेकिंग फर्म आहे, PR एजन्सी आहे आणि मार्केटिंग एजन्सी. तर माझी टीम आहे जी शूट पण करते, एडिट पण करते, आणि म्हणजे हे सगळ्या टेक्निकल गोष्टींमध्ये माझ्याकडे सगळं टीम आहे. माझं प्लस कॅमेरा रेंटल्सचा पण बिझनेस आहे, कॅमेरा लेन्सेस मी रेंट देतो, तर ते पण चालू आहे. तर ते शूटवालं माझं आधीपासूनच होतं, त्याच्यामुळं म्हणजे मी नाही इतकं चांगला ऍक्टर नाही की क्यों बेटे मन में लड्डू फूटा. मला थोडी आयडिया आहे की फ्रेम मध्ये चांगलं कसं दिसलं पाहिजे, किंवा आता माझं असं कधी नसतं, म्हणजे प्रत्येकाचं असतं की मी जास्त दिसलं पाहिजे, माझं असतं की नाही जास्त दिसलं पाहिजे, कारण मला माहिती नाही एक्सप्रेशन काय आहे, किंवा तू टेक्निकली फ्रेम वाईज तू कुठली गोष्ट चांगली दिसू शकते. तर ती गोष्ट आहे, त्याच्यामुळे आमच्या रील कदाचित चांगले बनतात, टेक्निकल गोष्टीचं नॉलेज असल्यामुळे. आणि आम्ही पहिले एडिटिंग वगैरेच करायचो, पण आता मी मला आठवत नाही मी कुठल्या क्रिएटरचं बघितलं. ते म्हणलं आम्हाला 1.5 तास लागतात एडिटिंगला, 1.5 तास 2 तास. नाही, आता आम्ही लॉग फुटेज DI करून 10-15 मिनिटात. नाही पण मोबाईल मध्ये कॅपकट तर खूप झालं. 10 मिनिट शेमडे पोरग यूज करते कॅपकट. एक गोष्ट कळाली
की प्रत्येक वेळेस म्हणजे व्हिडिओची क्वालिटी मॅटर नाही करत, काही वेळा कंटेंटची क्वालिटी पण मॅटर करते. म्हणजे काही जुन्या जमान्यातले पण व्हिडिओ जे अजून पण चालतात, म्हणजे डोळ्यातलं काजळ बिजळ भाई त्याच्यात कंटेंट क्वालिटी नाही बघत. मग आणि काही कंटेंट असेल की जर तुम्हाला ते चांगले प्रेझेंट करायचे भाई, जर तुला वाटतं की माझ्याकडे ही स्क्रिप्ट लय तगडी आहे, तर मग त्या गोष्टीला थोडं इम्प्रूव्ह केलं पाहिजे. मग ते व्हिडिओ आणि योगेश शिंदे सारखा मावस भाऊ पाहिजे आयुष्यात, मग इम्प्रोव्हायझेशन करायचं म्हणजे. सुखी आयुष्याला वाढा लागेल. मग दादा, आता तू जे म्हणतो ना एडिटिंगला एवढा वेळ नाही लागत, तेवढा नाही लागत, तर मग असं काय गोष्ट करायची ज्याने म्हणजे तू हा सांग आता इनिशिएट कसं करतो तू एडिटिंग करताना? आता समज आपण रॉ फुटेज घेतली, तू सगळ्यात पहिलं काय करतो एडिट करताना? इन्सर्ट केली, इम्पोर्ट केली व्हिडिओ, मग कसं आहे की मी 50% एडिटिंग कॅमेरात करतो. म्हणजे famous lead घेतो. शॉर्ट घेतो. हा. हा. मला माहिती आहे, म्हणजे एडिटरचं काम काय माहिती, एडिटर इज अ वन साइड विनर. हा. असं का की एडिटर सगळा कचरा गोळा करतो, त्या कचऱ्यातून चांगल्या गोष्टी बाजूला काढतो. म्हणजे भले डीओपीने काय काशी केली, किती शूट घेतले, किती कचरा केला, मग ते मी डीओपी असल्यामुळे मला माहिती की लिमिटेड शॉट्स काय घ्यायचे, कुठला शॉट लागणार आहे, किंवा मी घेतल्यामुळे मला माहिती एडिट मध्ये कुठला कट लावायचा आहे, जम्प कट कुठं लागेल, किंवा मग बाकी कसं ठेवायचं, टाइम लाईन वगैरे कशी ठेवायची. मग त्याच्यामुळे ते मला माहिती. मग मी जे फ्रेम शूट घेतलेला पहिले टाइम लाईन सेट करतो, त्याच्यानंतर कलर ग्रेड करतो, त्याच्यावरती इफेक्ट्स टाकतो, त्याच्यानंतर मग फॉली बिली साऊंड सगळं मग एनहान्स करायचं असेल, ऑडिओ वगैरे सगळ्या गोष्टी तशा करतो. मग मला जनरली आता समजा एक रील जर एडिट करायची तर मला 3 ते 4 मिनिटं लागतात एक रील एडिट करायला, फक्त 1-1.5 मिनिटाची. 1.5 मिनिटाची रील. आणि जर मोठा व्हिडिओ असेल 5-6 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर मी 15-20 मिनिटात करून टाकतो. अच्छा, म्हणजे हातच बसलाय तुझा, पूर्ण जम बसलाय. प्रोफेशनलिझम असते ना, हा. म्हणजे तुला ऑलरेडी एक आयडिया वापरता. सॉफ्टवेअर आता मी आधीपासून प्रीमियर प्रो वापरते आणि DI ला कलर साठी दाविंची वापरतो. दहावींची. तर नयन दादा, तुझे एक्सप्रेशन्स एकदम तगडे असतात आणि तू कधी काय करशील हे म्हणजे बोलतात ना, आमचं माइंड ऍक्सेप्टच करत नाही ती सिच्युएशन. मग हे कसं करतो दादा तू? आता म्हणजे मला पण एवढा अनुभव नव्हता, पण ज्यांनी मला सांगितलं त्यांचं नाव होतं आशुतोष वाडेकर. म्हणजे आहेत ते आशुतोष वाडेकर दादा आहेत. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा पाहिलीत का? हा, त्याच्यामध्ये आशुतोष वाडेकर त्यांनी मला सांगितलं होतं की कुठल्या प्रकारे कसे एक्सप्रेशन द्यायचे. म्हणजे त्यांनी एक बेसिक film आम्ही करत होतो सोबत, तर त्या फिल्म मध्ये ते पण होते, नयन सेकंड लीड होता आणि माझं पण एक चांगलं कॅरेक्टर होतं. तर एक सीन लागला होता तेव्हा ते दादा होते. मग ते जेव्हा कॅमेरा रोल ऑफ व्हायचं म्हणजे शूट चालू नसायचं, तर मग नाईनाची अशी क्युरियोसिटी की नाही विचारतो कोणाला पण काय पण, आणि बिंदास्त होतो प्रत्येकाशी, फ्रँक होऊन जातो. म्हणजे वाटत नाही की नाईनाशी पहिल्यांदा बोलतोय किंवा काय. मग ते नाईनाचं त्यांचं एवढं जमलं की मग ते सगळ्या गोष्टी सांगत होते. आता त्यांनी एवढं फिल्म केल्या, सिरियल केल्या, एक्सपिरियन्स, दिग्गज माणूस आहे, दिग्गज व्यक्ती. काम बाप आहे. म्हणजे डायरेक्टर मध्ये अशोक निर्मळ सर, विलास गावडे सर, म्हणजे आम्ही लाडानं तात्या म्हणतो त्याला. अजून एक उमेश थोरात, अजून म्हणजे 3 लोकांनी म्हणजे बऱ्यापैकी अजून डीप डाऊन काय असतं ते शिकवलं. म्हणजे माहित असणं आणि अनुभव असण्यात खूप फरक आहे. शिकवण्यापेक्षा मी म्हणून की ऑब्झर्व केलं नाईनेचं ऑब्झर्वेशन लय भारी. म्हणजे नाईने 5-6 वेळा एखाद्या माणसाला भेटलं तर त्या माणसाचे कॅरेक्टर पकडू शकतो डायरेक्ट त्याच्या डायलॉग. घाण सवय ती मला. म्हणजे एखाद्याची मिमिक्री करायची नाईने एखाद्याला हे करू शकतो नाही का, असं आहे. तर त्याचं ऑब्झर्वेशन चांगले. आणि दादाचं म्हणजे दादा असं स्टोरीला फोटो टाकतो ना, त्याच्यावर गाणं पण लय मस्त टाकतो. 1.5-2 वर्षापूर्वी दादानी काहीतरी बुलेटवर फोटो टाकला होता, तिच्यात ते गाणं होतं, दिसला ग बाई दिसला. तो की 1960 पासून ते आता 2025 पर्यंतची जेवढी गाणी आहेत ना, नाईने सगळ्या टाईपची, सगळ्या लँग्वेज मधली गाणी ऐकतो. म्हणजे नाईने जर गाडी नेली आणि मग परत ती गाडी जर माझ्याकडे आली तर ती अख्खी युट्यूबची जी प्लेलिस्ट असते ना गाडीची, ती चेंज झालेली असते. मला कुठली गाणी दिसायला चालू होते त्याच्यात, त्याचे गाण्यांचं मराठी म्हण, हिंदी म्हण, कुठलीही गाणी ऐकतो, कुठली कसली पण. म्हणजे घाणेरड्यापासून घाणेरडी ती चांगल्यात चांगली टॉपची गाणी नाही का. तसं म्युझिक लवर एकदम वर्सटाईल. म्हणजे त्याची प्लेलिस्ट नाही, एका टायमाला अभंग लावेन की दुसरं गाणं कुठलं तरी भलसंच लावेन, तिसरं गाणं हेच लावेन. दादा, तू ते गाणं ऐकलंय का भोजपुरी, बहिया में कसी के सही मारे लेवकाच्या खच में कसी के सैया मारे लोकाच्या मध्ये गाणी कसे एन्जॉयमेंट भरपूर आहे, पण त्याचे
Visually ते- भतार म्हणजे माहितीये का तुला? भतार 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 म्हणजे माहितीये का? काय हसबंड कवन भतार कडे भतार के फसवलं ऐकले गाणं?